उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। बंडखोरांची समजूत काढण्याचे राजकीय पक्षांपुढे आव्हान आहे। महापालिका निवडणुकांसाठी आजचा दिवस हा निर्णायक ठरणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे बंडखोरांची राजकीय पक्ष कशा पद्धतीने समजूत काढतायत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। महापालिका निवडणुकांसाठी आजचा दिवस हा निर्णायक ठरणार आहे। तर अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। बंडखोरांची समजूत काढण्याचं राजकीय पक्षांपुढे आता आव्हान असणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी उघडपणे समोर येते। बंडखोरी उमेदवारांची यादी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे आणि मिळालेल्या सूत्रांनुसार मुंबईत शिवसेनेच्या तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत। यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं। मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, मिलिंद देवरा यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांशी संपर्क करून समजूत काढली जाते। अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात शिवसेना नेत्यांना यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यात अनेक पालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे अनेक नगरसेवक मतदानापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीचे तब्बल 9 जागांवर बिनविरोध विजय झालेला आहे। 5 नगरसेवक भाजपचे तर 4 नगरसेवक शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेत। पनवेलमध्ये भाजपचा 1 नगरसेवक निवडून आलाय तर धुळ्यामध्ये भाजपचे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत। जळगावात शिवसेनेचे 3, भाजपचा 1 नगरसेवक निवडून आलाय। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीनं खातं उघडलं असून तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत। दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आपण ते पाहूया। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये रेखा चौधरी प्रभाग क्रमांक 18 मधून बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे आणि प्रभाग क्रमांक 26 ब मधून रंजना पेणकर या निवडून आल्या। प्रभाग क्रमांक 27 मधून मंदाताई पाटील, प्रभाग क्रमांक 24 ब ज्योती पाटील, प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे हे बिनविरोध निवडून आले।